जर आपल्याला डायबिटीस असेल तर सतत थकल्यासारखं वाटणे, वारंवार ताण लागणे, लघवील्यासारखे लागणे, अचानक वजन कमी होणे, घसा कोरडा पडणे, जुलाब होणे, सारखी भूक लागणे, शरीरावर खाज येणे, दृष्टिदोष निर्माण होणे, जखमा लवकर बऱ्या न होणे, वजायनल इन्फेक्शन, व्हाईट डिस्चार्ज यांपैकी एखादं लक्षण शरीरावर दिसू शकतं. आजचा व्हिडिओ त्या सर्व व्यक्तींसाठी आहे ज्यांना डायबिटीस होऊ द्यायचं नाहीये व जर झाला असेल तर त्याला नैसर्गिक मार्गाने बरं करायचंय. डायबिटीससाठी आपण विविध औषधे तर खातो, पण जर आहार आणि लाईफस्टाईलकडे जर दुर्लक्ष झालं तर फक्त गोळ्या औषध घेऊन आपली शुगर जास्त काळ कंट्रोलमध्ये राहणार नाही. कारण डायबिटीस किंवा शुगर वाढणे हा कोणता आजार नसून ही आपल्या चुकीच्या जीवन पद्धतीमुळे तयार झालेली एक डिसऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये आपल्या खाण्यापिण्याचा आणि दिवसभरात आपण जी काही हालचाल करतो तिचा डायरेक्ट संबंध असतो. त्यामुळे आज मी तुम्हाला रक्तातली साखर कंट्रोलमध्ये ठेवायच्या 6 अशा टिप्स सांगणार आहे की ज्यामुळे तुमची ब्लड शुगर कायमस्वरूपी कंट्रोलमध्ये राहून तुम्ही एक डायबिटीस मुक्त आनंदी आयुष्य जगू शकाल. आता सर्वात आधी समजून घेऊ की ब्लड शुगर म्हणजे काय असते आणि डायबिटीस पेशंटला शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं एवढं महत्त्वाचं का असतं. त्याआधी मी तुमच्या सर्वांचं जीवन ऊर्जा चॅनलमध्ये स्वागत करतो. ब्लड शुगर जी ग्लुकोजच्या रूपात आपल्या रक्तामध्ये असते ती आपल्या पूर्ण शरीराला एनर्जी द्यायचं काम करते. ज्यावेळेस आपण काही खातो पितो त्यावेळेस पॅनक्रियाज या ग्रंथीमधून इन्सुलिन हे हॉर्मोन स्त्रवलं जातं. त्यामुळे आपण खाल्लेल्या कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. त्यानंतर आपल्या शरीरातले सर्व अवयव या ग्लुकोजला ग्रहण करतात आणि त्याचा एनर्जी म्हणून वापर करतात. आपल्या अवयवांना ग्लुकोजला ग्रहण करण्यासाठी इन्सुलिन नावाच्या हॉर्मोनची गरज असते. इन्सुलिनमुळे आपल्या शरीरातील सर्व अवयव या ग्लुकोजला ग्रहण करतात. पण जेव्हा एखाद्याला डायबिटीस होतो तेव्हा त्याचं शरीर एकतर या इन्सुलिनला बनवू शकत नाही किंवा या इन्सुलिनला ग्रहण करत नाही. त्यामुळे रक्तात असलेली साखर तशीच राहते व हळूहळू वाढायला लागते व आपल्याला हाय ब्लड शुगर म्हणजेच डायबिटीस हा आजार होतो. आणि ही वाढलेली साखर आपल्या रक्तामध्ये बऱ्याच काळासाठी तशी राहिली तर आपलं रक्त घट्ट व्हायला लागतं आणि रक्ताच्या सर्क्युलेशनला प्रॉब्लेम येतात. जसं पाण्यामध्ये खूप जास्त माती आणि कचरा असेल तर ते थांबून थांबून पाईपमधून बाहेर येतं, त्याच पद्धतीने रक्त जर हाय ग्लुकोजमुळे घट्ट झालं तर नीट फिरू शकत नाही व त्यामुळे आपल्या सर्व अवयवांपर्यंत रक्त नीट पोहोचू शकत नाही आणि रक्त न मिळाल्यामुळे अवयव खराब व्हायला लागतात. त्याचबरोबर ग्लुकोज हे चिकट असल्यामुळे ते आपल्या रक्तवाहिन्यांना चिटकून बसतात व रक्तवाहिन्या ब्लॉक व्हायची शक्यता निर्माण होते. म्हणूनच डायबिटीसला सर्व आजारांची जननी असं म्हटलं गेलंय. वाढलेली शुगर खास करून आपले हृदय, डोळे, किडनी, मेंदूचे न्यूरॉन्स, नर्व्स, त्वचा यांना जास्त डॅमेज करते. ब्लड शुगरला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सर्वात पहिली स्टेप आपल्याला करावी लागते ती म्हणजे जेवणाच्या आधी फायबरयुक्त सॅलड खाणे. आपल्याला हे तर माहितीच आहे की फळे, फळभाज्या आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे त्यांचं सॅलड किंवा कोशिंबीर आपण खाल्ल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात फायबर मिळतात व जेवणाच्या आधी भरपूर सॅलड खाल्ल्याने त्याचा इफेक्ट डायरेक्ट आपली ब्लड शुगर कमी करण्यावर होतो. फायबर आपल्या पोटात गेल्यावर पाण्याबरोबर रिॲक्ट होऊन आपल्या पचन संस्थेमध्ये पसरून शुगरच्या ॲब्झॉर्प्शनला स्लो डाऊन करतात. या सॅलडला बनवण्यासाठी आपण सफरचंद, संत्री, पेरू किंवा पेर ही फळे किंवा पालक, गाजर, काकडी, टोमॅटो, कोबी, ब्रोकोली, फरसबी यांची एकत्रित कोशिंबीर खाऊ शकतो. जर तुम्हाला फळभाज्या किंवा पालेभाज्या डायरेक्ट किंवा कच्च्या खायला नकोशा वाटत असतील तर तुम्ही त्यांना हलकंसं स्टीम किंवा थोड्याशा तेलामध्ये सॉते फ्राय पण करू शकता. रात्रीच्या जेवणाआधी कांद्याचं सॅलड खाल्ल्यास पण आपली ब्लड शुगर वाढत नाही. कांद्याच्या सॅलड किंवा कोशिंबीर बनवताना त्याच्यामध्ये इतर फळभाज्यांपेक्षा कांदा जास्त टाकायचा असतो. मित्रांनो, अनेक अभ्यासातून हे समोर आलंय की डायबिटीसचा त्रास असलेल्या एका व्यक्तीने इन्सुलिन न घेता एक चपाती आणि भाजी जर खाल्ली तर पुढच्या 1 तासामध्ये त्याची शुगर 160 पर्यंत वाढते. पण त्याच वेळेस त्या व्यक्तीने आधी 1 प्लेट सॅलड खाऊन त्यानंतर भाजी चपाती खाल्ल्यास त्याची शुगर 1 तासानंतर 120 पर्यंत म्हणजेच नॉर्मल राहते. आणि जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या कुटुंबात तर डायबिटीस अनुवंशिक आहे तर तुम्हाला हे माहीत नसेल की डायबिटीसमध्ये जीन्सचा रोल फक्त 10 ते 15% असतो. रिसर्चमधून हेही समोर आलंय की आपल्या चुकीच्या आहार पद्धतीमुळेच डायबिटीसचे हे जीन्स ट्रिगर होत असतात. म्हणजेच जर कोणी आपल्या आहाराकडे योग्य लक्ष दिलं तर आपल्या आई वडिलांना डायबिटीस असला तरीही आपल्यामध्ये कधी डायबिटीसचे जीन्स ट्रिगर होणारच नाहीत. आहारामध्ये फायबरचं प्रमाण वाढवून रक्तातली वाढलेली साखर वापरली गेली तर इन्सुलिनचं फंक्शन व्यवस्थित होऊन शरीर नॉर्मल चालायला लागतं. पण आपण काय करतो, ब्लड शुगर का वाढली आहे याचा विचार न करता मेटफॉर्मिन सारख्या अँटीडायबिटिक गोळ्या खातो
आणि त्याचबरोबर जेवण असं जेवतो की ज्याच्यामध्ये फायबर म्हणजेच कच्चं अन्न अजिबात नसतं. त्याचबरोबर चहा, केक, सरबत, वेफर्स, मैदा हे पदार्थ खाल्ल्या रक्तामध्ये साखरेचं प्रचंड प्रमाण वाढवतात. त्यानंतर शरीर कसं बसं या वाढलेल्या ग्लुकोजचं कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, फॅट यांच्यामध्ये रूपांतर करते. पण एक दिवस शरीरही हात टेकतं व आपल्याला डायबिटीस होतो. म्हणून मित्रांनो, समजून घ्या की डायबिटीस हा कोणता आजार नसून एक डायटरी डिसऑर्डर आहे. आहारातल्या काही सोप्या बदलांनी अनेक व्यक्तींचा डायबिटीस हा मुळापासून बरा होतो. जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये मी हे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे. आपण हायब्रिड गव्हाची चपाती, पांढऱ्या तांदळाचा भात आजकाल खात असतो, त्यामुळे आपली ब्लड शुगर वेगाने स्पाइक होते. म्हणून आपण भातासाठी हातसडीचा तांदूळ वापरायचा आहे व चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीऐवजी बाजरी, नाचणी यांची भाकरी खायची. व भाकरीच्या पिठात पण आपण सोयाबीन, ओट्स, बार्ली, राजगिरा या विविध भरड धान्यांची पिठे मिक्स करायची आहेत. त्याने तुमची शुगर कधी वाढणार नाही. मित्रांनो, फळभाज्या, फळं, कडधान्य, डाळी, धान्य हे सर्व पदार्थ साल न काढता खाल्ल्याने त्यांच्या सालींमधून आपल्याला फायबर मिळत असतात. फळांच्या व धान्याच्या डाळींच्या सालींमध्ये फायबर्स असतात. म्हणूनच आंबा, केळी, सीताफळ, फणस असे तुरळक पदार्थ सोडल्यास आपण बाकी सर्व अन्नधान्य, कडधान्य, डाळी, फळे हे सर्व पदार्थ सालींसकट खाल्ले पाहिजेत. सालींसकट खायला फळे अस्वच्छ वाटत असतील तर काकडी, गाजर, फळभाज्या अशा गोष्टींना आपण स्क्रबरने आधी नीट घासून आणि नंतर स्वच्छ धुवून खाऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या आहारात प्रोटीनचा शुगर नियंत्रित ठेवण्यामध्ये महत्त्वाचा रोल असतो. ज्यावेळेस आहारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात त्यावेळेस शुगर वेगाने स्पाइक होत नाही. कारण प्रोटीनचं पाचन होण्यासाठी शरीराला जास्त वेळ लागतो, त्यामुळे त्यातील शुगर रक्तामध्ये हळूहळू येत असते. आपल्या शरीरामध्ये 24 तास अनेक अंतर्गत क्रिया चालू असतात. आपला श्वास कायम चालू असतो, हृदय धडकतं, अन्नाचं पाचन होतं, चालणं, फिरणं, उठणं, बसणं अशा अनेक क्रियांसाठी शरीराला ऊर्जा पाहिजे असते. आणि ज्या वेळेस चपाती किंवा भाकरीबरोबर आपण प्रोटीन किंवा फायबरयुक्त सॅलड खातो त्यावेळेस अन्नामधून साखर हळूहळू निर्माण होऊन शरीर ती दैनंदिन क्रियांसाठीच वापरून टाकते आणि रक्तामध्ये कधी शुगर स्पाइक होत नाही. त्यामुळे डायबिटीस असू दे व नसू दे, आपण प्रत्येक जेवणामध्ये फायबरबरोबर प्रोटीनचा पण समावेश केला पाहिजे. त्याचबरोबर आपले स्नायू प्रोटीनपासून बनल्यामुळे प्रोटीन्स आपल्या स्नायूंना मजबूत आणि बळकट बनवतात. व्हेज पदार्थांमध्ये प्रोटीनचा सर्वात मोठा स्रोत हे सर्व प्रकारच्या डाळी व छोले, हरभरा, राजमा, सोयाबीन, मटकी आणि मूग ही कडधान्य असतात. त्यामध्ये मूग तर स्वतःमध्येच एक सर्वश्रेष्ठ अन्न आहे, ते पचायलाही अत्यंत सोपे असतात. त्याचबरोबर सर्व कडधान्य आणि सर्व प्रकारच्या डाळींबरोबर दही आणि पनीर या दुग्धजन्य पदार्थांमध्येही मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. त्याचबरोबर शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या स्नायूंना ॲक्टिव्हेट ठेवावं लागतं. स्नायूंवर ताण पडेल असे व्यायाम करावे लागतात. आपले स्नायू स्वतःमध्येच मोठ्या प्रमाणात शुगर साठवून ठेवत असतात. म्हणूनच जेव्हा आपण सूर्यनमस्कार, बैठका हे व्यायाम किंवा स्नायूंवर ताण पडणारे योगाचे प्रकार करतो त्यावेळेस स्नायूंमध्ये स्टोअर असलेली साखर एनर्जी म्हणून वापरली जाते व स्नायू रक्तामधली साखर पुन्हा स्वतःमध्ये शोषून घेऊन ब्लड शुगरला नियंत्रणामध्ये ठेवतात. आता आपण चर्चा करू एका अशा चमत्कारी उपायाबद्दल ज्याचा वापर हजारो वर्षांपासून आयुर्वेदामध्ये केला गेलाय, पण आजकालच्या काळात आपल्याला त्याचा विसर पडलाय. या उपायाचे नाव आहे प्रमेह चूर्णम. आयुर्वेदामध्ये डायबिटीसला मधुमेह किंवा प्रमेह रोग असं म्हटलं जातं. प्रमेह चूर्ण बनवण्यासाठी आपल्याला शुद्ध हळदीची पावडर घ्यायची आहे. त्याचबरोबर वाळलेल्या कडुनिंबाच्या पानांची पावडर घ्यायची आहे. 75% हळद व 25% कडुनिंब पावडर एकत्र करून ती मधामध्ये व्यवस्थित मिक्स करून ठेवायची. हे मिश्रण महिनोन्महिने टिकतं, अजिबात खराब होत नाही व जेवढ्या जास्त दिवस हे चूर्ण मधामध्ये मुरणार आहे तेवढ्या जास्त ते इफेक्टिव्ह होतं. रोज सकाळी उठल्यावर अनुशापोटी आपण अर्धा चमचा जर हे चाटण खाल्लं तर चमत्कारिक पद्धतीने आपली ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहायला लागते. खास करून टाईप 2 डायबिटीसच्या पेशंटसाठी हा उपाय एक वरदान आहे. तुम्ही नक्की करून बघा. मित्रांनो, डायबिटीस हा आजार नसून एक डायटरी डिसऑर्डर आहे. त्यामुळे या त्रासामध्ये औषध घेण्यापेक्षा आपली जीवन पद्धती आणि आहार पद्धती सुरळीत करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज असते. पण आपलं दुर्दैव आहे की आपल्यातील बहुतांश लोक हे डायबिटीसला समजून न घेता पूर्णपणे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांवर अवलंबून राहतात. जीवन ऊर्जा चिकित्सालयात व या चॅनलच्या माध्यमातूनही आमचा प्रयत्न असतो की विना औषध स्वतःच्या जीवनामध्ये छोटे छोटे बदल घडवून प्रत्येक मनुष्याने आपल्या आजारातून बाहेर पडावे व एक आनंदी, निरोगी आणि ऊर्जावान जीवन जगावे. फायबरसाठी दुपारच्या जेवणाआधी फळभाज्यांचं सॅलड खाणे, रात्रीच्या जेवणाआधी कांद्याचं सॅलड खाणे, प्रोटीनसाठी प्रत्येक जेवणामध्ये कडधान्य, डाळी,
पनीर किंवा दही यांच्यापैकी एका पदार्थांचा समावेश असणे, रक्तातील साखर वापरली जाण्यासाठी स्नायूंवर जोर पडेल असे योगासन किंवा सूर्यनमस्कार करणे, गहू व तांदळाऐवजी आहारामध्ये भरड धान्यांचा वापर जास्त करणे, सकाळच्या वेळेस हळद, कडुनिंब व मध यांचे प्रमेह चाटण घेणे, त्याचबरोबर अन्नाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्यासाठी भाजीमध्ये, नाश्त्यामध्ये लिंबू मिळून खाणे. या 6 उपायांनी आपली वाढलेली शुगर नैसर्गिकरित्या कंट्रोलमध्ये येऊन आपण विना औषधी एक डायबिटीस मुक्त जीवन जगू शकतो, यावर पूर्ण विश्वास ठेवा. जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये आम्ही सामाजिक जाणीवेतून अनेक गरजू व्यक्तींवर विनामूल्य उपचार करतो. जर तुम्ही या व्हिडिओला लाईक करून व्हिडिओच्या खाली कमेंट लिहिली आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्हाला हे काम करायला आणखी सपोर्ट मिळेल. तुम्ही माणुसकीने केलेली एक लाईक आणि एक कमेंट एखाद्या गरजू व्यक्तीला निरोगी बनवू शकते. जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवीन समजलं असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला आरोग्यासंबंधी गंभीर समस्या किंवा स्नायूंचे, हाडांचे गंभीर त्रास असतील तर या उपायांबरोबरच जीवन ऊर्जा चिकित्सालयाला एकदा नक्की भेट द्या. जीवन ऊर्जा चिकित्सालयाच्या विविध आजारांसाठी बनलेल्या विशेष त्रिवेणी उपचारांमुळे साल 2009 पासून 30,000पेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. इथल्या तज्ज्ञ वैज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने कुठलेही आजार मुळापासून बरे करून घ्या आणि नवीन जीवन ऊर्जेचा अनुभव घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला फोन नंबर मिळतील. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.